नमस्कार मंडळी, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं. आज आपण ड्रायव्हिंग रिलेटेड काही फॅक्ट्सबद्दल बोलणार आहोत, ज्या की अतिशय आवश्यक आहे. सुरुवातीला खूप कन्फ्युजन असतं. आपल्याला भरपूर जण वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीने मतं मांडत असतात आणि आपल्याला मग समजत नाही की खरं काय खोटं काय, कोणावर विश्वास ठेवायचा. तर सगळ्यात मी स्वतः बघितलं यूट्यूबवरती भरपूर जण असे व्हिडिओज टाकतात की 5 दिवसात गाडी शिका, 15 मिनिटात गाडी शिका, 1 दिवसात गाडी शिका. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अशी गाडी 1 दिवसात 15 मिनिटात अशी नाही शिकता येत. तुम्ही 20 दिवस 22 दिवस जे काय असतं ट्रेनिंग सेशन, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फक्त बेसिक कंट्रोल्सबद्दल माहिती मिळते की स्टिअरिंग व्हील कसं हँडल करायचं आहे, क्लच ब्रेक पेडलचा उपयोग काय. ड्रायव्हिंग जे आहे हे एक कायम लक्षात ठेवा, तुम्हाला कायम हे शिकतच राहण्याची प्रोसेस आहे. तुम्ही किती मोठा ड्रायव्हर असला, म्हणजे त्यांनी 1-1.5 लाख किलोमीटर गाडी जरी चालवलेली आहे तरी पण तो हायवेला त्याच्यानंतरही गाडी चालवताना तो असा बिनधास्तपणे गाडी नाही चालवू शकत, कारण त्याला सतत अलर्ट राहायचं आहे. बिनधास्तपणे गाडी चालवणं आणि टेन्शन न घेता गाडी चालवणं याच्यामध्ये फरक आहे. सो आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला टेन्शन न घेता गाडी चालवायची, बिनधास्त नाही राहायचं आहे, आपल्याला अलर्ट राहायचं आहे. आणि एक सर्टन ड्युरेशन झालं ना आपलं गाडी चालवायला आपण लागतो, काही वर्ष होतात आणि त्याच्यानंतर आपल्याला एक प्रकारचं एक इझीपणा येतो, म्हणजे आपल्याला टेन्शन जातं. जेव्हा तुम्हाला ट्रॅफिकमध्ये सुरुवातीला आपल्याला टेन्शन येतं ट्रॅफिकमध्ये गाडी चालवताना, आणि जेव्हा आपल्याला ट्रॅफिकचा कंटाळा यायला लागतो ना, तेव्हा समजून जा तुम्ही की तुम्हाला आता गाडी व्यवस्थित चालवता येते. ॲटलिस्ट तुमचं टेन्शन तरी गेलं आहे. आणि याच गोष्टी ज्या आहेत या आपल्याला लक्षात घ्यायला हव्यात की ओव्हर कॉन्फिडन्स असला नाही पाहिजे, बरोबर आहे. आणि आपल्याला जे सुरुवातीला जे आपल्याला चॅलेंजेस जे वाटतात त्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे. उदाहरणार्थ आता मला समजा चढामध्ये गाडी चढवायला टेन्शन आहे किंवा सिटीमध्ये ड्राईव्ह करताना मला प्रॉब्लेम आहे, तर मी त्याच्यावरती उपाय शोधून काढला पाहिजे की मला सिटीमध्ये गाडी चालवताना त्रास होतो आहे किंवा मला जमत नाही किंवा टेन्शन येतं आहे. तर मग त्याच्यावरती उपाय काय, तर मी सिटीमध्येच गाडी चालवली पाहिजे. मला हायवेवरती गाडी चालवून किंवा रस्ता रिकामा असताना गाडी चालवून तो प्रॉब्लेम माझा सॉल्व्ह नाही होणार आहे. सो त्याच्यावरती तुम्ही काय सोल्युशन काढू शकता की कमी ट्रॅफिकच्या वेळेला बाहेर पडा आणि मग तुमची जी वेळ आहे ती थोडी अलीकडे आणा. म्हणजे काय, थोडंसं मॉडरेट ट्रॅफिकमध्ये घ्या गाडी नंतर, आणि नंतर मग हाय ट्रॅफिकमध्ये घ्या. हे सगळं तुम्हाला गाडी चालवूनच येणार आहे. कॉन्फिडन्स जो येतो तो कोणालाही असं डायरेक्ट गाडी नाही चालवता येत की बुवा आज येत नाही आणि उद्या डायरेक्ट गाडी चालवता आधी एकदम हायवेवरती पण सिटीमध्ये पण, असं कधीच होत नाही. सो ते तुम्ही करू शकता. दुसरी म्हणजे एक मिसअंडरस्टँडिंगची गोष्ट असते, म्हणजे मी खूप वेळा बघतो यूट्यूबच्याच व्हिडिओजमध्ये म्हणा किंवा प्रमोशन्समध्ये पण म्हणा, इंस्टाग्रामवरती खूप जण ॲक्सेसरीजला खूप जास्त प्रमोट करतात. लक्षात घ्या, म्हणजे हे माझं पर्सनल मत आहे, आपल्याला ॲक्सेसरीजवरती जास्त पैसे घालवायचेच नाही आहेत. जी आपली गाडी मॅन्युफॅक्चररकडनं तयार होऊन येते त्या गाडीमध्ये एक्सटर्नल ॲक्सेसरीज आपल्याला अतिशय कमी प्रमाणात बसवायचे आहेत किंवा नाही बसवलं तरी चालतील. तुम्ही पाहिजे तर ते गाडीमधलं ॲड ऑन फीचर म्हणून तुम्ही घ्या, पण एक्सटर्नल ॲक्सेसरीज बसवताना तुम्ही पूर्णपणे त्याची माहिती घ्या की कुठल्या प्रकारची ती ॲक्सेसरी आहे आणि त्याच्यानंतरच तुम्ही ती गाडीमध्ये इन्स्टॉल करा. उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही फ्लोअर लॅमिनेशन करता, ते फ्लोअर लॅमिनेशन करताना तुम्हाला पूर्ण सगळं वायरिंग वगैरे काढायला लागतं. म्हणजे हँडब्रेक वगैरेचं पासून ते सगळं काढून मग ते खालून मॅट ते इन्स्टॉल करतात. फ्लोअर लॅमिनेशन असतं ते, त्याची आवश्यकताच नाही आहे मुळामध्ये. तुम्हाला जर का गाडी स्वच्छ राहायला हवी असेल तर तुम्ही डबल मॅट यूज करू शकता. मी स्वतः कधीच फ्लोअर लॅमिनेशन रेकमेंड नाही करत. सो ॲक्सेसरीजचा जो भाग आहे तो तुम्ही दुसऱ्यांनी बसवले म्हणून मला हवी असं नका करू. तुमच्या गाडीचा यूज आहे का तेवढा ॲक्सेसरीचा तो विचार करा. उदाहरणार्थ तो डॅश कॅम आहे, तो आवश्यक आहे, तो तुम्ही बसवून घ्या. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण द्यायचं झालं की इथे स्टिअरिंग व्हीलवरती एक नॉब असतो जो की तुम्ही नाही बसवला पाहिजे, ते खूप रिस्की आहे. अजून एक गोष्ट म्हणजे कन्फ्युजन काय असतं माहिती आहे का, की गाडी जी आपण चालवतो त्यावेळेला ट्रॅफिकमध्ये गाडी चालवताना क्लचचा वापर हाफ क्लचनी करायचा आहे की नाही करायचा आहे, ब्रेक आधी दाबायचा आहे की क्लच आधी दाबायचा आहे. सो मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं, जर का तुम्ही बघितले असतील तर, आपल्याला क्लच आणि ब्रेकचा वापर जो आहे ना तो पूर्णपणे स्पीडवरती अवलंबून आहे
क्लच आधी दाबायचा आहे की ब्रेक आधी दाबायचा आहे आपल्या स्पीडवरती अवलंबून आहे. एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो. समजा आपला स्पीड जो आहे तो 40च्या खाली असेल आणि आपल्याला गाडी अर्जंटली थांबवायची असेल तर आपल्याला क्लच आधी दाबायचा आहे, गिअर डाऊन करायचा आहे, ब्रेक दाबायचा आहे. समजा तुम्ही हायवेवरती गाडी चालवत आहे आणि 50-60च्या वरती तुमचं स्पीड आहे आणि त्या केसमध्ये तुम्हाला गाडी अर्जंटली थांबवायची असेल तर तुम्हाला ब्रेक आधी दाबायचा आहे आणि मग क्लच दाबायचा आहे आणि मग गिअर डाऊनशिफ्ट करून क्लच तो पुन्हा सोडायचा आहे. तुम्ही जोपर्यंत क्लच सोडत नाही तोपर्यंत तुमचा गिअर अप्लाय होणार नाही. तुम्हाला हे मी सांगितलं एवढं लक्षात ठेवा. बाकी काही सगळं विसरून गेलं तरी चालेल. क्लच आधी की ब्रेक आधी हे कन्फ्युजन असेल तर. आता याच्या मागचं कारण तुम्हाला सांगतो. जेव्हा आपण क्लच दाबतो तेव्हा पॉवरचा जो सप्लाय आहे इंजिनकडे जाणारा तो डिस्कनेक्ट होतो आणि आपण गिअर शिफ्ट करू शकतो. आणि याचाच अर्थ असा आहे की आपल्या गाडीवरती काहीही कंट्रोल राहत नाही, गाडी फ्री होते. त्याच्यामुळे समजा गाडी हाय स्पीडला असेल आणि त्यातून अजून गाडी फ्री झाली तर गाडीचा स्पीड वाढेल, फ्लो वाढेल. त्याच्यामुळे आपल्याला अर्जंट ब्रेकिंग करायचं असताना एक्झॅक्टली अपोजिट सिच्युएशन होते की आपल्याला स्पीड अजून वाढतो विदाऊट, म्हणजे कंट्रोल लूज होतो गाडीचा. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, ब्रेक त्या केसमध्ये आधी ब्रेक करायची गाडी, म्हणजे पटकन स्पीड कमी होतो, बरोबर. आणि मग क्लच दाबून पटकन गिअर शिफ्ट करून क्लच लगेच रिलीज करायचं आहे. आणि म्हणून ज्या अशा अर्जंट ब्रेकिंग सिच्युएशन्स ज्या असतात त्याच्यामध्ये आपण काय करतो, आपल्याला त्या मुवमेंट्स अतिशय फास्ट होणं अतिशय आवश्यक असतं. म्हणजे क्लच डाऊनशिफ्ट करून पटकन क्लच रिलीज करणं हे पण अतिशय आवश्यक आहे. जोपर्यंत क्लच तुम्ही रिलीज नाही करत तोपर्यंत तुमचा गिअर अप्लाय नाही होणार आणि मग गाडी कंट्रोल नाही होणार. त्याच्यामुळे क्लच आधी की ब्रेक आधी हे मी तुम्हाला कन्फ्युजन सांगितलं. दुसरी अजून एक गोष्ट आहे जी भरपूर जण चूक करतात ड्रायव्हिंग करताना. सुरुवातीला गाडी चालवत असतात तेव्हा त्यांना असे खूप जास्त अति कॉन्शियस असतात गाडी चालवताना. म्हणजे काय तर दोन्ही हात असे स्टिअरिंगवरती आहेत, त्याच्यानंतर असे जरा पुढे वाकून चालवत आहेत गाडी असं. सो तुम्ही जेव्हा गाडी चालवता तेव्हा तुमचं पोश्चर एकदम करेक्ट ठेवा. पोश्चर करेक्ट असणं अतिशय महत्त्वाचं आहे गाडी चालवताना. तुम्ही गाडी चालवणं ही एक प्रकारची सवय आहे आपली आणि आपल्या या सवयींबद्दल एक बसण्याची जी सवय आहे आपली ती जर का चुकीची असेल तर तुमचं लॉंग टर्ममध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येतो. गेल्याच आठवड्यात एक जण मला सांगत होता की म्हणे माझा खांदा दुखतो आहे. मी म्हटलं का रे बाबा, तर म्हणे नाही माझं सगळं ड्रायव्हिंग झालं ना, 3-4 वेळा ड्रायव्हिंग झालं, 3-4 खेपा झाल्या. तर जर का 3-4 खेपा जस्ट घालून एका आठवड्यामध्ये जर का त्याचे खांदे दुखायला लागले तर ऑब्व्हियसली त्याचं पोश्चर जे आहे बसण्याचं ते चुकीचं आहे. सो आपण बसतो कसे हे पण खूप मॅटर करतं. आपल्याला रिलीफ मिळायला पाहिजे. गाडी चालवताना तुम्हाला जर का थकायला झालं तर काहीतरी रॉंग आहे. थोडंसं 3-4 वेळा आठवड्यातून गाडी चालवून जर का तुम्हाला थकायला होत असेल तर तुमचं पोश्चर चुकीचं आहे. गाडी चालवताना आपल्याला आपले जे हात आहेत हे आपल्या जवळजवळ मनगट इथे पुढे यायला पाहिजे असं. म्हणजे मनगट जे आहे ते स्टिअरिंग व्हीलवरती लागलं पाहिजे, अशा अंतरावरती बसायचं आहे. म्हणजे टर्न घेताना आपला हात दुमडला पाहिजे, एकदम स्ट्रेट असं नाही असलं पाहिजे किंवा एकदम जवळ पण नाही असलं पाहिजे. आपले जे गुडघे आहेत ते एकदम चिकटले नाही पाहिजेत. ओके, कारण जेवढे तुम्ही पुढे बसता तेवढा तुमचा पाय आखडतो, बरोबर आहे. तर पाय आखडवून गाडी नाही चालवायची आपल्याला. पाय एकदम रिलॅक्स असले पाहिजेत पाय. अजून एक दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला जो पाय आहे डावा तो जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच क्लचवरती ठेवायचा. आता तुम्ही बघताय मी गाडी चालवतोय, माझा डावा पाय मी फक्त गिअर चेंज करतानाच क्लचवरती ठेवतोय. या गाडीला डेड पेडल आहे त्याच्यामुळे मी डेड पेडलवरती पाय ठेवला इकडे. जर का तुमच्या गाडीला डेड पेडल नसेल तर तुम्ही पाय असा मागे ठेवू शकता. सो पोश्चर खूप मॅटर करतं. तुम्हाला जर का थकायला वगैरे होत असेल तर ते रॉंग आहे. तुमच्या पोश्चरकडे एकदा लक्ष द्या. बरेच जण हँडब्रेकचा वापर करत नाहीत. आता बघा इथे सिग्नल लागला, मला दिसतोय रेड सिग्नल आहे. सो मी काय करणार, गाडी इकडे घेणार, पुढे न्यूट्रल करणार, सुरक्षित अंतर ठेवणार, सेफ डिस्टन्स ठेवणार आणि मग न्यूट्रल केली, हँडब्रेक ओढला आणि मग पाय काढले. आता मला दिसतंय आता ग्रीन सिग्नल होणार आहे. आय कॅन सी इट. ग्रीन सिग्नल झाला, माझ्या सुदैवाने लगेच सिग्नल मिळाला ग्रीन. सो त्याच वेळेला गिअर बदलायचं तेव्हाच मी फक्त क्लचवरती परत पाय ठेवला. बऱ्याच वेळेला आपल्याला असं होतं 50 सेकंद, 30 सेकंद, 40 सेकंद आपल्याला एकाच ठिकाणी थांबावं लागतं सिग्नलवरती. तो त्या केसमध्ये आपल्याला
क्लचवरती पाय दाबून ठेवतात लोक, क्लच आणि ब्रेक दोन्ही पाय दाबून ठेवतात. काही गरज नाही आहे. तुम्ही न्यूट्रल करा, हँडब्रेक आधी ओढा आणि त्याच्यानंतर मग क्लचवरचा पाय काढा. कारण काय माहिती आहे, समजा उतार असेल, चढ असेल तर गाडी तुमची मागे जाणार नाही. म्हणून कायम हँडब्रेक आधी ओढायचा आणि मग क्लचवरून पाय काढायचा. ह्या बेसिक गोष्टी आहेत आणि ह्या बेसिक सवयी आहेत आपल्या. ह्या गाडी चालवताना आपल्याला जसं आपण गाडी चालवतो तसं लक्षात येतं, पण त्याच्यावरती ऑब्झर्वेशन करणं आणि त्या जोपासणं त्या आवश्यक आहे अतिशय. सो मित्रांनो, आज इथेच थांबतो मी. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर पण करा जास्तीत जास्त लोकांना. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.